नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वाढलेले हृदयविकार, गुंतागुंतीचे आजार आणि काळजी या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर गौरव वर्मा. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर गौरव वर्मा हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या SMBT हॉस्पिटलच्या SMBT हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक आणि प्रख्यात वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ आहेत. आतापर्यंत त्यांनी 10,000हून अधिक हृदयविकार प्रक्रिया केलेल्या आहेत. विशेष म्हणजे हृदयविकार तज्ज्ञांचे तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या हातून हृदयविकारातील अद्ययावत असलेल्या टावी तसेच कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी ज्या अतिशय क्लिष्ट स्वरूपाच्या प्रोसिजर्स असतात त्यांचा यामध्ये हातखंडा आहे. बाल हृदयविकार कमी करण्यामध्ये त्यांचे विशेष योगदान असून दर महिन्यात ते 30 ते 40 लहान मुलांचे डिव्हाइस क्लोजर प्रोसिजर्स ते करत असतात. तर त्यांच्या विभागाकडून दर महिन्याला 120हून अधिक एंजिओप्लास्टी केल्या जातात. यासोबतच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात व्याख्याता म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आपला आज विषयच आहे की हृदयविकार आणि त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायचे. तर म्हणूनच मला विचारावं असं वाटतं की अगदी आजकाल आपण बघतोय कमी वयात सुद्धा हृदयविकार व्हायला लागलेले आहेत. तर त्याची मुळात कारणं काय आहे आणि दुसरं म्हणजे आपली जीवनशैली, आपली लाईफस्टाईल ही बदलतात. तर त्याविषयी तुम्ही काय सांगा? नमस्कार. सगळ्यात पहिले ज्या तुम्ही प्रश्न उठवला की आज तरुण वयाला जास्त हार्टचे प्रमाण वाढलेले आहे ते एकदम खरं आहे. आणि आम्ही पण बघतो की ज्या हार्ट अटॅक आहे ते पहिले त्याची एज होती 50च्या पुढे, आता 35-40चे लोकांना जास्त त्याचे प्रमाण वाढलं आणि त्याला 3 मुख्य कारण असतात. एक स्ट्रेस, आजकाल सगळ्याला स्ट्रेस वाढलेला आहे. दुसरा आपली जेवणाची शैली चेंज झालेली आहे. पहिले आपण 6 वाजता 7 वाजता घरी येऊन काहीतरी एक्सरसाइज किंवा फॅमिली टाइम स्पेंड करत होते. आता लोकांकडे संध्याकाळी रात्री देरपर्यंत काम करायची सवय लागलेली आहे. त्यामुळे आम्हाला ज्या शरीराला रेस्ट पाहिजे ते पूर्ण भेटत नाही. स्ट्रेस लेवल वाढून जात आहे. त्याच्यासोबत आपलं ज्या जेवण आपण करतो ते पण एकदम नॉर्मली जसा लोक सांगते आम्हाला की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्सचा इंटेक एकदम नॉर्मल किंवा एक बॅलन्स डाईट पाहिजे ते पण चेंज झालेलं आहे. आणि फास्ट फूडमुळे आपण जास्त जेवण बाहेर करतो. ऑफिस आवर्सला ज्या आपण बाहेर आपण फास्ट फूड मागवतो त्यामुळे आपल्या ज्या शरीराला डायजेशन आहे ते प्रॉपर होत नाही आणि काही असे केमिकल्स बनतात ज्या हार्टसाठी चांगले नाही. निश्चितच. थर्ड, लॅक ऑफ एक्सरसाइज. आपण आपल्या शरीराला लोकांना सांगतोय की 30 मिनिट आम्हाला रोज फिरला पाहिजे, पण आपण स्वतःच फिरत नाही. स्वतः आपण आपली काळजी घेत नाही कारण सगळ्या लोकांकडे आजकाल टाइम नाही आहे. सगळ्याकडे बिझी आहे. सगळ्याला 100 प्रकारचे काम आहे. आपला व्यवसाय सोडून बाकीचे काम पण आपण इथे करून घेतोय की आपल्याकडे आपल्या शरीरासाठी बघायला टाइम नाही. ते 3 मुख्य कारण आहे ज्या आत आपण बघतोय. फोर्थ कारण ज्या कधी कधी आम्हाला असं डिस्कशन होते आमचे कार्डिओलॉजी कॉन्फरन्सला मीटिंगला की अनुवांशिकता. पहिले अनुवांशिकताला जास्त महत्व नव्हता, लोकांना जास्त माहित नव्हतं. आता ज्या नवीन नवीन टेस्ट आलेली आहे किंवा आपण ज्या लिपिडचे टेस्ट करतोय त्यामुळे कधी कधी असं वाटतंय की आपल्या ज्या शरीराच्या बॅड कोलेस्ट्रॉलची ज्या लेवल असतं ते वाढून जातो, आम्हाला माहित नाही पडत. त्यामुळे आपण ते पण लोकांना एक संदेश देतो किंवा वी टेल देम दॅट प्रायमरी प्रिव्हेन्शन किंवा सुरुवातीला आपले जे हृदयाचे टेस्टिंग आहे ते करणं फार गरजेचं आहे. निश्चितच. म्हणजे सुरुवातीच्या काळात जे हृदयविकार होतात त्याची कारणं तुम्ही सांगितलीत, अगदी तरुण वयात का होतात. पण सायलेंट हार्ट अटॅक हा एक प्रकार असतो, तो नेमका कसा ओळखायचा? आता जसं आपण हार्ट अटॅक मध्ये बोलतोय त्यासोबत बाकीचे जे आजार जसं शुगर, थायरॉइड, किडनीचे आजार ते पण वाढलेले आहे. आणि त्यामुळे काय होतं आपल्या शरीराला ज्या आपण ज्यावेळी हार्ट अटॅक आला आम्हाला छाती दुखली ते जे लक्षण आहे कधी कधी ते माहीत नाही पडत. लोकांना दुखतच नाही कारण ऑटोनॉमिक डिसफंक्शन नावाचा आजार असतो आणि शुगरला ते जास्त प्रमाणे होतं. शुगरच्या पेशंटला कधी कधी छाती दुखतच नाही, फक्त एटिपिकल सिम्पटम आपण ज्या म्हणतोय की थोडा दम लागतो पेशंटला, कधी कधी घाम येतो, चालण्यावर त्रास होतोय, पण लोक त्याला दुर्लक्ष करतोय. त्यामुळे कधी कधी ते ज्या ब्लॉकेज वाढून आणि पूर्ण रक्ताने बंद झाल्यानंतर कधी कधी सायलेंट हार्ट अटॅक नावाची एक आजार उत्पन्न होतो. आणि स्पेशली डायबिटिक पेशंट आणि ओल्ड पेशंट ज्याला थोडा ज्या सेन्सिटिव्हिटी आहे पेन बद्दल ते कमी राहतं त्याला ते आजार जास्त होतो. त्यामुळे आपण म्हणतोय की रेग्युलर डॉक्टरकडे चेकअप, आपले ब्लड प्रोफाईल्स. त्यामुळे आपण म्हणतो आज की नो युअर नंबर्स, तुमचं कोलेस्ट्रॉल किती आहे, शुगर लेवल किती आहे, क्रिएटिनिन किती आहे. त्यामुळे आज आपली अंडरस्टँडिंग आहे हार्ट बद्दल ते चेंज झाली. पहिले पण फक्त हार्ट अटॅकला एक वेगळा आजार समजत होते, आता आज
ते कॉम्बिनेशन आहे, हार्ट अटॅक, रिनल डिस्फंक्शन किंवा डायबिटीज, त्याला आपण एक CRN नावाचा आजार दिलेला आहे की ते 3 आजाराला कोणता एक आजार झाला तर दुसरा आजार व्हायची तुमची ज्या रिस्क आहे ते वाढून जातं. निश्चितच. पण बऱ्याच रुग्णांना असं आपण बघतो, एखाद्याला जर हृदयविकाराचा त्रास आहे तर त्याला बायपास करण्याची खूप भीती वाटत असते. ओपन हार्ट सर्जरी ज्याला आपण म्हणतो ती करायची भीती वाटते, किंवा असंही होतं की बऱ्याचदा त्या रुग्णांवरती आपण बायपास सर्जरी करू शकत नाही. तर अशा वेळी अलीकडच्या काळामध्ये या बायपासला पर्यायी म्हणून कोणता उपचार आलेला आहे का? आता सायन्स हॅव इव्हॉल्व टू मच. आता ज्या पहिले आपण बायपासची समजा आपण इंडिकेशन पाहिले की कोणाला 3 किंवा 4 ब्लॉक राहिले होते तर तिला बायपास फर्स्ट ऑप्शन आपण सांगत होते आणि आपली गाईडलाईन्स पण तेच म्हणत आहे. पण बिकॉज ऑफ इन्क्रीज इन टेक्नॉलॉजी आता असं नए उपकरण आलेले, आमच्याकडे फार तंत्रविज्ञान ॲडव्हान्स झालेलं आहे. आमच्याकडे SMPTलाच मी समजा एक उदाहरण देऊ तर आमच्याकडे एक रोटा अब्लेशन किंवा आयवस नावाचे आजार आहे ज्यामुळे आपण रक्तवाहिनीच्या आत जाऊन त्याची तपासणी करू शकता. त्यामुळे आम्हाला ज्या डिझीज पॅटर्न आहे की डिझीजची क्वांटिटी आहे ते जास्त प्रमाणे माहीत पडतो. त्यामुळे ज्या ब्लॉकेज आहे त्याला कसं काढायचं, किती सक्सेस आपण काढू शकतो. त्यामुळे ज्या आपला एक पॅटर्न झाला आहे की आपण आता ट्रिपल वेसल डिझीज किंवा ज्याला जास्त ब्लॉकेज आहे त्याला पण एंजियोप्लास्टीद्वारा काढू शकता. पहिले ते आमच्याकडे ऑप्शन्स नव्हते, दुसरा पर्याय नव्हता आणि लोक पण थोडा इथे जास्त जागरूक नव्हते. पण आज आमच्याकडे ज्या पेशंट येते त्याला आपण दोन्ही ऑप्शन देतोय आणि दोघेचे फायदे नुकसान असतात. जसं तुम्ही बोलले बायपासला भीती जास्त असतं, तिला थोडा इन्फेक्शनचा रिस्क आहे आणि थोडा हार्ट कमजोर व्हायचा रिस्क असतो बिकॉज एक मोठा चिरा लागतो छातीला. ते आपण सगळं अवॉइड करून एंजियोप्लास्टीद्वारा नवीन ज्या वैज्ञानिक तंत्रज्ञान आहे त्यामुळे करू शकतं. निश्चितच. आता तुम्ही काही उपचारांच्या पद्धती सांगितल्यात. टावी ही शस्त्रक्रिया सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा ऐकलेलं आहे, मात्र ती खूप महाग असल्याचं बोललं जातं. तर कमी पैशामध्ये हा उपचार करण्याकरता काय करायला हवं? टावी किंवा टावर जे आपण म्हणतो ते एक नवीन प्रक्रिया आलेली आहे ज्यामुळे आपण ज्या हार्टच्या वॉल्व आहे, आउटिक वॉल्व बगैर चिरफट करून त्याला आपण रिप्लेस करू शकता. ते एक फोल्डेबल वॉल्व असतं जे आपण मांडीद्वारा हार्टचे त्या हिस्सेला ज्या खराब झाल्या तिकडे टाकून त्याला इन्फ्लेट करून मोठा करून त्याला परत आपण एक नवीन जीवदायक देऊ शकताय. आणि ते ज्या प्रोसिजर पहिले फार महाग होत होता. इव्हन आता पण ज्या मोठे सिटीज आहे बॉम्बे, पुणे वगैरे तिला खर्च जास्ती आहे. पण आपला SMPTला असं एक आरोग्य साधन नावाचं शिविर चालू आहे ज्यामध्ये ते 50% डिस्काउंटला होते. फक्त लोकांना त्याची कॉस्ट बिअर करावं लागते, बाकीचा खर्च ते फ्री करतोय. आणि त्यामुळे आपण आता इन्सिडेन्स ते हार्ट डिझीजचा आणि ते माहितीचा पण वाढलेला आहे. त्यामुळे जास्त लोक आमच्याकडे येत आहे आणि त्याचा लाभ घेत आहे. निश्चितच. बऱ्याच वेळा असं होतं की हृदयविकार झाल्यावर त्याच्या पुढची जी सगळी उपचार पद्धती आहे त्या खर्चाने माणूस जास्त घाबरत असतो. मग अशा वेळेला एंजियोप्लास्टी म्हणा किंवा बायपास ही योजनेद्वारे मोफत करता येते का? हा, ते पण एक फार महत्वाचा प्रश्न आहे. लोकांना ते माहीत पाहिजे की आता ज्या सरकारने जीवनदायी योजना किंवा महात्मा फुले योजना सुरू केलेली आहे त्यामुळे सगळे आजार हार्टचे मोफत होत आहे. आमच्याकडे एंजिओग्राफी पण मोफत आहे ज्यामुळे आम्हाला ज्या रक्तवाहिनीची ज्या नकाशी ते सगळं माहीत पडतो आणि ते जे ब्लॉकेज आहे किंवा ज्या पुढे रोगाचं निदान काय करायचं ते माहीत पडतो. आणि नंतर ज्या समजा ऑपरेशनची गरज पडली किंवा 1 वर्षापर्यंत ज्या ट्रीटमेंटचा खर्च आहे ते पण सरकार आम्हाला उपलब्ध करून देते आणि ते पण आपण आता फ्री करू शकता. त्यामुळे ज्या गोरगरीब लोक आहे जे आमच्या SMPTला येत आहेत ते त्याचा लाभ घेतात आणि बाकी लोकांना पण स्वतः सांगतोय. निश्चितच. एंजिओप्लास्टी बद्दल तुम्ही बोललात, बायपास सर्जरी बद्दल सुद्धा बोललात जे मोफत होऊ शकतं. एंजिओग्राफी पण मोफत होऊ शकते असं तुम्ही म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण असं ऐकतोय की ग्रामीण भागामध्ये आता हृदयविकाराचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे. तर असं का होतं मुळात आणि काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? जसं मी बोललो की ओव्हरऑल इन्सिडेन्स ऑफ हार्ट डिसीज हॅज इन्क्रीज आणि स्पेशली ज्या ग्रामीण लोक आहे त्याच्याकडे आपला रेग्युलर ब्लड टेस्टची अवेलेबिलिटी होत नाही. आणि काय असे आजार आहे ज्याचा मी तुम्हाला बोललो अनुवांशिकता, ज्याला माहीत नाही पडत आपली ब्लड लेवल जे ब्लड कोलेस्ट्रॉल आहे किंवा काही बाकी प्रमाण वाढून जात आहे आणि त्याला तरच माहीत पडतो. ज्याला त्रास एकदम वाढून त्याला ज्या रोजचं काम आहे किंवा ज्या डेली लाईफस्टाईल आहे त्याला अडचण होते. नॉर्मली पेशंट काय करताय त्याला ॲडजस्ट करता, आपली बॉडी त्याला कंपन्सेट करते आणि ज्या परत त्रास वाढत नाही ते त्याला दुर्लक्ष करताय. आणि ते ज्या थोडे गरीब लोक आहेत ज्याला मेडिकल सुविधा उपलब्ध नाही आहे किंवा रेग्युलर मेडिकल डॉक्टर्स उपलब्ध नाही आहे त्यांच्याकडे असा जास्त आपण पाहिलेला आहे. दुसरा ज्या बाळाचे आजार असतात, जे जन्मजात आजार आहे, ज्याला छोटा छिद्र आहे, ते समजा आपण टाईमवर त्याला ट्रीटमेंट नाही घेतला आणि ते वाढून जास्त वाढला त्यामुळे पण कधी कधी असं असतं की ते तरुण वयाला आम्हाला दिसतोय.
त्यामुळे आपण आज आपले लोकांना सगळा तुमच्या माध्यमाला असंच आपला एक काय म्हणतो एक माहिती किंवा एक संदेश देतो की आपले डॉक्टरला रेग्युलर तुम्ही भेट घ्या. ज्या हार्टची काळजीचे टेस्ट आहे रेग्युलर तुम्हाला दर 6 महिन्याला कमीत कमी घेतले पाहिजे टेस्ट, आणि तिचे रिपोर्ट तुम्हाला स्वतः माहीत पाहिजे की माझे शुगर लेवल किती आहे, माझी फॅमिली कुटुंबाला बाकी लोकांना तर काही नाही आहे. आणि थर्ड सगळ्यात मोठा मी आपल्या लोकांना काय म्हणतो की समजा तुमच्या बर्थडे आहे, त्या बर्थ डेटला तुम्ही आपले रेग्युलर ब्लड टेस्ट करा. ते तुमच्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे इन्स्टेड ऑफ कटिंग अ केक्स अँड सेलिब्रेटिंग. निश्चितच खूप मोलाचा संदेश खरं तर तुम्ही दिलेला आहे. केक वगैरे कापण्यापेक्षा आपल्या हेल्थवर जास्त पैसे खर्च करणे अगदीच महत्वाचं आहे. या दृष्टीने तुम्ही काही उपक्रम राबवता, आरोग्य साधना, हेल्थ कॅम्प वगैरे, तर हृदयविकार ज्यांना आहे त्यांना याचा कशा पद्धतीने या उपक्रमांचा फायदा होतो? पहिला SMBT हॉस्पिटल एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे ज्यामध्ये आपला ज्या खर्च आहे प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा 50% पहिलेच डिस्काउंट बगैर काय स्कीम लागून. समजा पेशंटला राशन कार्ड आहे, महाराष्ट्राच्या ते निवासी आहे, तर तिला पूर्ण खर्च फ्री होते आपले ज्या स्कीम आहे त्याच्यामधून. आणि स्पेशली फॉर किड्स किंवा ज्या लहान मुले आहेत तिला ज्या आजार आहे तिला आपण इको पासून सगळे ज्या ऑपरेशन आहे, ट्रीटमेंट आणि डिस्चार्ज पर्यंत ते फ्री होत आहे. आणि आमची ज्या SMBTला एक उपकरण चालू आहे आरोग्य साधनामधून आपण ज्या लहान मुलाचे ज्या स्क्रीनिंग आहे ते आपण दर महिन्याला 2 वेळ ज्या ग्रामीण भाग आहे तिकडे जाऊन एक कॅम्प लावतो, ज्यामुळे आपण बाळाला स्क्रीन करतो, ज्याला गरज आहे त्याला 2D इको फ्री करतो आणि आपल्याकडे हॉस्पिटलला घेऊन त्याला राहायची खायची सगळे सोयी करून त्याला ऑपरेशन फ्री करतो. आणि मग त्याला असा एक आपण थोडा समाजसेवा पण आपल्या हॉस्पिटलकडून होते, त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं. निश्चितच रुग्णांबरोबर एक वेगळं नातं सुद्धा तुम्ही निर्माण करताय. पण मला असं विचारायचंय की डॉक्टर म्हणून इतक्या रुग्णांबरोबर तुम्ही काम करत असता, म्हणजे जवळपास 10,000हून अधिक शस्त्रक्रिया तुम्ही हृदयविकार प्रक्रिया केलेल्या आहेत असं मी मगाशी जसं म्हणलं तसं. तर भावनिक दृष्ट्या स्वतःला संतुलित कसं ठेवता? कारण इतक्या रुग्णांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हाताळणं काही सोपं नाही. आता ते एक प्रकारचे आम्हाला एक इन्स्पिरेशन आहे, ज्यामुळे रुग्णाला भेटतो, त्याचा चांगला होतंय, ते प्रसन्न होऊन घर जाते आणि मग आमच्यासाठी काहीतरी छोटे छोटे गिफ्ट घेऊन येत आहेत. आम्हाला ती प्रसन्न वाटतोय की आम्ही काहीतरी चांगलं करू शकले. आणि देन दे बिकम अ पार्ट ऑफ युअर फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली. SMBT आता एक मोठा आपला एक फॅमिली सारखा झालेला आहे, ज्यामुळे सगळे लोक आहेत ते त्याचे मेंबर झाले. आणि आपण वर्षाला कधीतरी एक असा प्रोग्राम पण ठेवतो जे आपले जुने पेशंट आहे किंवा ज्या न्यू एनरोल पेशंट त्याला मिळून एक मीटिंग सारखा करतोय, ज्याला ते पण त्याचे विचार व्यक्त करताय, नवीन काय लोकांना माहिती जाईल. मग सगळ्या लोकांना बोलून आपण असा एक मीटिंग करून त्याला पण चांगला वाटतो आणि आम्हाला पण चांगला वाटतो. आणि दिस कीप्स अस गोईंग. ती की तुम्ही ज्या चांगलं काम केलं आहे लोकांना त्याला थोडा अभिमान वाटतो की आमचे डॉक्टर आहे, आमच्या असा सारखा बोलून आमच्याकडे येत आहे. आणि स्वतःच नाही, आपले ज्या दूरचे नातेवाईक तिला पण आमचा फोन नंबर देतो. आता माझे इथे पेशंट आहे ज्या डायरेक्ट आपले दुसऱ्या नातेवाईकला इव्हन आउट ऑफ स्टेट पण मला फोन करून सांगते की आम्हाला असा आजार आहे. आता व्हॉट्सअपमुळे सगळे रिपोर्ट आपण व्हॉट्सअपवर पाहू शकतं आणि त्याच्या रेग्युलर आपण फोनवर पण त्याला एक ॲडवाईस तर देऊ शकताय. आणि नंतर त्याला ज्या वाटेल ते आमच्याकडे येत आहे आणि मग आपण त्याच्या पुढे जातो. निश्चितच, म्हणजे जसं म्हणतात ना की डॉक्टर हा रुग्णांसाठी देव असतो, ते काही खोटं नाही. आणि ते तुमच्या माध्यमातून तुम्ही करताय याचा खरंच खूप आनंद आहे. मला खरं तर या विषयाबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण वाढलेले हृदयविकार, गुंतागुंतीचे आजार आणि त्याची कशी काळजी घ्यावी या विषयावर बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर गौरव वर्मा. डॉक्टर, असा एखादा, आता जसं तुम्ही म्हणालात इतके रुग्ण तुम्ही हाताळतायत, एखाद्या असा रुग्णाचा अनुभव तुम्ही सांगाल का की ज्याने तुमच्या मनावरती खोल ठसा उमटवला? असे 2-3 असे एक्सपिरियन्सेस आहे ज्या मला एकदम त्याची परत आठवण येते आहे. एक तर 7 दिवसाचा बाळ होता आणि एकदम गोरगरीब फॅमिली होती आणि आमचे संगमनेरच्या अकोले तालुकाचा एक ते निवासी होता आणि त्याला हृदयाला एक रक्तवाहिनी बारीक पडलेली होती आणि त्याला बाहेर बॉम्बेला किंवा पुण्याला जायची लोकांनी एक ॲडवाईस केली होती. पण ते एकदम गरीब होता आणि त्याला 2-3 डॉक्टरला फिरून त्याच्याकडे पैसा नव्हता आणि एकदम ते थोडा स्ट्रेसला आला होता आणि ते बाय चान्स आमच्याकडे आला आणि
आमची माझी भेट घेतली त्याने. आम्ही 2D को केला, तिला पण एकदम व्यवस्थित सांगितलं की आमच्याकडे सगळे त्याचे आजार उपकरण किंवा त्या बेलून वगैरे वापरतो आपण, ते अवेलेबल आहे आणि तुम्हाला सगळ्या योजनामध्ये फ्री पण होऊ शकते. तर ते 7 दिवसाचा जे बाळ होता, आम्ही ते ऑपरेशन तिला विथ आवर एनेस्थेटिक्स बॅकअप एनेस्थेटिक सपोर्ट आपण केला आणि ते आज ते बहुता 7 वर्षाचा झालेला आहे. आणि रेग्युलर ज्यावेळी दरवर्षी येतात आम्हाला आठवण येते ते बाळाची की कसा होता, त्याची फॅमिली कशी होती आणि आज ते एकदम प्रसन्न आहे. तर मला एकदम चांगलं वाटतं. निश्चितच. आणि असे अनेक रुग्ण हे डॉक्टरांनी बरे केलेले आहेत, त्यांच्यावरती उपचार केलेले आहे. अशाच काही आनंदी रुग्णांचं मनोगत ऐकूयात. माझं नाव यमुनाबाई पांडुरंग व्यवहारे. माझं वय 75 चालू आहे आता. मला लय भरपूर त्रास होत होता. मला चालायला जमत नव्हतं. मला 7-8 पावलं टाकली का माझे दम लागायचा. मला छातीच माझी दाबून जायची, नशी धडधड धडधड करायची. मग डॉक्टरनी जेव्हा आम्हाला सांगितलं की तिचं ऑपरेशन ओपन हार्ट सर्जरी करावं लागेल, पण आमची इच्छा नव्हती तिची ओपन हार्ट सर्जरी करायची. आम्हाला भीती वाटायची की बाबा हे असं ओपन हार्ट केलं तर तिचं काय होईल, हृदय बंद पडेल, कसं होईल. पण मग आम्हाला डॉक्टरनी समजून सांगितलं की तिला काही होणार नाही, हार्ट न ओपन करता आपण तिचं ऑपरेशन करू आणि एकदम आई खूप चांगली होईल. ऑपरेशन नेताना बाई मला भीती नाही वाटली. आणि ऑपरेशन झाल्यावर मला ऑपरेशन संपूर्ण होस तर मी शुद्धीवर होते. मग ऑपरेशन चांगलं झालं माझं. टाके वगैरे काहीच नाही. म्हणजे हा उपचार केल्यानंतर मला चांगलं वाटतं आता. SMBTला 2021 मध्ये आलो आणि त्यावेळेस माझं ऑपरेशन झालं. परत मला त्रास व्हायला लागला, छातीमध्ये दम यायला लागला आणि मी परत त्यांच्याकडेच आलो आणि माझं ऑपरेशन वर्मा साहेबांनी चेक केलं आणि मला खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली. आज मी त्यांच्या मेहरबानीने सुखरूप घरी जात आहे. जसं या रुग्णांनी सांगितलेलं आहे, त्यांना तुमच्याकडे उपचार घेऊन फार बरं वाटलेलं आहे. मला असं विचारायचंय की पुढच्या काही वर्षामध्ये भारतीय कार्डिओलॉजीमध्ये कोणते बदल पाहायला मिळणार नेमके? द सायन्स इज एक्सपेंडिंग टू फास्ट. आणि आपण जे आज बघतोय, आजचे 10 वर्ष पहिले पण ते नाव होत होतं आणि आपण असं कल्पना पण केली नाही की पुढे काय होणार आहे. आणि जसा आपण मीटिंगला कॉन्फरन्स जाऊन ज्या बघतोय किंवा ज्या आमची डिस्कशन होते, तर AIचे रोल फार जास्त होणार आहे. रोबोटिक सर्जरीज, रोबोटिक एन्जिओप्लास्टी पण आता चालू झाली आहे, पण अजून ते इथे जास्त कॉमन नाही झाली आहे, कारण त्याचे इन्स्ट्रुमेंट महाग आहे आणि लोकांना त्याला थोडा भीती वाटते. थर्ड, ज्या रिमोट एन्जिओप्लास्टी की एक माणूस एक सिटीला आहे आणि त्यांच्या पेशंट दुसऱ्या सिटीला आहे, तर थ्रू वायफाय पण ते एन्जिओप्लास्टी आता पॉसिबल होणार आहे. थर्ड, जे इन्स्ट्रुमेंट अवेलेबिलिटी आहे, ज्या नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी येऊन राहिली आहे, तर एन्जिओग्राफी बहुता ऑब्सोलीट होईल आणि आपण न्यू इमेजिंग टेक्निकद्वारा पण ब्लॉकेजची ज्या चाचणी आहे किंवा तपासणी करू शकता आहे. आणि फायनली ज्या स्टेंट्स जे आपण म्हणतोय की आपण जे एक मेटलचा तुकडा हार्टला टाकतोय, पुढे जाऊन ते पण एक अब्सॉर्बेबल स्टेंट, ज्या घुळण्याचे स्टेंट येणार आहे, त्याची पण बहुता सायंटिफिक डाटा आलेला आहे. त्याच्या भरपूर पुढे आपण गेलेलो आहे आणि बहुता ते मार्केटला पुढच्या 1-2 वर्षाला पण येईल आणि आपण त्याच्या व्यवस्थित यूज करून बाकी जे स्टेंट आहे ते ऑब्सोलीट होणारच. निश्चितच. आणि आता तुम्ही SMBT मध्ये एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहात. उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर SMBT हॉस्पिटल हे एक अद्ययावत हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं. तर याविषयी काय सांगाल? आपली जर्नी जी आहे ते 10 वर्षापासून आपण SMBTला मी कार्यरत आहे. आणि ज्यावेळी आपण चालू केला तर लोक आम्हाला असं ॲडवाईस करत होते की तुम्ही ती ग्रामीण भागाला तुमची यू आर एस्टॅब्लिश्ड आणि तुमच्याकडे लोक कसा येणार आहे आणि गरीब लोकच येऊ शकते, ज्या थोडे अफोर्डेबल क्लास आहे तुमच्याकडे नाही येणार आहे. बट बिकॉज ऑफ द क्वालिटी वर्क वॉट मी अँड माय टीम अँड आवर CVT सर्जन, ज्या आमचे बायपासचे डॉक्टर आहे, त्याने ज्या एक लोकांकडे किंवा लोकांसोबत ज्या आमचा एक कॉन्फरन्स झालेला आहे आणि त्यांचा विश्वास एक चांगला बनलेला आहे, त्यामुळे आपण आता बाहेरून पण आमच्याकडे भरपूर रेफरल सिस्टम आहे. आणि आज आमच्या हॉस्पिटल एक टर्शरी केअर सेंटर किंवा ॲडव्हान्स्ड हार्ट केअर स्पेशलिटी सेंटर नावून जास्त लोकांकडे त्याची माहिती आहे. आणि ज्या लोक बाहेरून ऑपरेशन करून सक्सेस नाही झाला,
फेल झाला किंवा मल्टिपल ब्लॉकेज आहे, ज्याला बायपासची ॲडवाईस केलेली आहे, तिला एंजिओप्लास्टी करायचं किंवा असे बाळाचे उपचार आहे जे बाहेर अफोर्डेबल इश्यूज आहे किंवा इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाही आहे, ते आमच्याकडे आता रुटीन होते आणि आपण दर महिने आता 120चे पुढे एंजिओप्लास्टी, 50-60 ओपन सर्जरीज, 30-40 लहान मुलाचे ऑपरेशन, बाकी अजून भरपूर हार्टचे आजार आहेत ज्यामुळे EP स्टडीज आहे किंवा पेसमेकर इम्प्लांटेशन आहे किंवा AICD, भरपूर असे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आहे किंवा इम्प्लांट्स आहे आणि डिव्हाइसेस आहे ज्या आम्ही SMBTला लोकांना कमी दराला उपलब्ध करून त्यांची लाईफ थोडी सक्सेसफुल करतो. निश्चितच SMBT मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे सगळ्याच वयातल्या रुग्णांवरती उपचार केले जातात. हा रुग्ण उपचार आणि सक्सेस रेट याबद्दल काय सांगाल? आता मला एकदम अभिमान वाटतो की मी स्वतःच 7 दिवसाचे मुलगेपासून 90 इयर ओल्डची एंजिओप्लास्टी पण केलेली आहे आणि ते व्हराईड एक म्हणजे भरपूर वेगळे प्रकारचे ऑपरेशन जे आपण केले आहे, बलूनचे ऑपरेशन, डिव्हाइस क्लोजर्स म्हणजे होल एक छत्री टाकून बंद करणं, पेसमेकर टाकणं, कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी, रिफ्यूज एंजिओप्लास्टी किंवा अबेंडन एंजिओप्लास्टी ज्या पहिले फेल झालेली आहे तिला परत आपण थोड्या दिवसाला बोलून तिला असे औषध देऊन तिला परत आपण उघडू शकतो. असे ज्या ऑपरेशन आपण केले तिला एक तर सक्सेस रेट आमच्या इंटरनॅशनल स्टँडर्ड सारखा आहे. वी हॅव अ मॉर्टॅलिटी रेट ऑफ जस्ट 1%, ज्या पूर्ण जगभरला एक स्टँडर्ड मानलं जात आहे. दुसरा ज्या आपला सर्व्हिसेस आहे, ऑफकोर्स आम्ही एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, आमच्याकडे ज्या योजना आहेत त्यामुळे आपले 90% लोक त्याच्यामध्ये त्याचा लाभ घेत आहेत. तर आमची सर्व्हिसेस एकदम कॉर्पोरेट हॉस्पिटल सारखी नाही आहे, पण ज्या बेसिक फॅसिलिटी किंवा ज्या ऑपरेशनसाठी ज्या इन्स्ट्रुमेंट आहे ते आमच्या उत्तर महाराष्ट्राला मला नाही वाटत की आमचे कंपॅरिझन कोणतं हॉस्पिटल आहे ज्याला इथे ॲडव्हान्स्ड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स किंवा आपले एंजिओप्लास्टी इन्स्ट्रुमेंट आहे. जसं मी तुम्हाला बोललो आयवस आणि रोटा अब्लेशन आम्ही आहे आमच्या हॉस्पिटल ज्याने 2017ला ते आपण घेतला होता आणि आजपासून आपण बहुता कमी 3-4 हजार ते इन्स्ट्रुमेंट वापरून ऑपरेशन केलेले आहे. ते सारखं ज्या आपलं CVTS आहे, ज्या आपला बायपासचे सर्जरी आहे त्यामुळे आता मिनी बायपास किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह एंजिओप्लास्टी बायपास किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह वॉलचे ऑपरेशन ते पण आपण रेग्युलर करतोय. डिपेंडिंग ऑन द पेशंटला काय गरज आहे आणि पेशंट अनुसार आपण त्याला चयन करून त्याला पुढे जातो. निश्चितच मला वाटतं हृदय विकार त्याची कशी काळजी घ्यायला हवी या संदर्भात तुम्ही माहिती दिलीत. शिवाय SMBT मध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार केले जातात याविषयी माहिती दिली आहे जी आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायद्याची ठरणार आहेत. तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.